मग पांडुरंग म्हणजे कोण? निर्गुण निराकार तत्व, जे सर्वत्र सदा सम. त्याला दया आली की ह्याला आता ज्ञान देण्याचा मार्ग कोणता द्यावा, कारण गुरुशिवाय तर पर्याय नाही. कोणता तरी गुरु झालाच पाहिजे आपल्याला, तो ह्या आत्मज्ञानाने परिपूर्ण, त्यामध्ये स्थिर असणारा. आणि त्यांना बाबाजींच्या रूपामध्ये दर्शन द्यावं लागलं आणि मंत्र द्यावा लागला. मंत्र देऊन साधना दिली आणि ती साधना तुकाराम बाबांनी संसारामध्ये असताना सुद्धा भंडाऱ्याच्या डोंगरावरती जाऊन अगदी मनापासून केली, खूप मन लावून केली. त्यांचा साधनेचा एक अभंग सुद्धा सुंदर आहे. 15 दिवसांमध्ये साक्षात्कार झाला, खूप सुंदर. विठोबा देखील निराकार. आपल्याला त्रास झाला की आपण लगेच ओरडतो, पण ते म्हणतात सर्प बिनसू व्याघ्र अंगाचे झोंबले छळू लागले सगळे. आणि तेव्हा तो भंडाऱ्याचा भाग म्हणजे जंगल. आताच एवढा दुर्गम होतं म्हटल्यावर पूर्वी केवढं दुर्गम असेल. तिथं वाघ